नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रगतीच्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. प्रगतीचे सर्व विद्यार्थी, गुरुप्रसादचे सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांना माझा नमस्कार. आज आपण इयत्ता 9वी इतिहासचा लेसन पाहणार आहोत. पेज नंबर, पुस्तक काढलं सर्वांनी, पुस्तक काढा सर्वांनी. पेज नंबर 37 वरती विज्ञान आणि तंत्रज्ञान हा लेसन आहे. पहा सर्वांनी पुस्तक काढलं का? पेन, वही, पेन्सिल बाजूला असली पाहिजे. कोणताही लेसन शिकताना पुस्तक समोर असलं पाहिजे, वही, पेन, पेन्सिल असलं पाहिजे. ज्या गोष्टी लिहून घ्यायच्या आहेत, मार्क करायचे आहेत, त्या केल्या पाहिजेत. ओके. एकूण तुम्हाला 10 लेसन आहेत इतिहासाचे. त्यामधले आपले 6 लेसन झालेले आहेत. इतिहासाची साधने पहिला लेसन होता, तो झालेला आहे. दुसरा मला वाटतं 1960 नंतरच्या घडामोडी होत्या. नंतर तिसरा होता भारतापुढील अंतर्गत आव्हाने. चौथा होता आर्थिक विकास. पाचवा होता शैक्षणिक वाटचाल. आणि 6वा मागच्या लेक्चरला आपण पाहिलेला आहे महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण. असे एकूण 6 लेसन आपण पाहिलेत. आज आपल्याला 7वा लेसन पाहायचा आहे. पेज नंबर 37 वरती 7वा लेसन आहे. बघितलाय का तुम्ही बाळांनो? तर हा जो 7वा लेसन आहे तो आज आपण पाहणार आहोत. नाव 7व्या लेसनचं नाव आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान. लक्षात राहील का सर्वांच्या? काढलं का पुस्तक? बघा, स्वातंत्र्योत्तर भारत जो आहे, म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा जो भारत आहे, स्वातंत्र्योत्तर भारताची विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली कामगिरी जी आहे, म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कोणकोणत्या पद्धतीनं आपण पुढे गेलो आणि कोणकोणत्या संस्था या विज्ञान तंत्रज्ञानामध्ये काम करतात, कुणाकुणाचं योगदान आहे, हे सर्व आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्था, त्यांचं योगदान याचाही अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे. समजलं तुम्हाला? काय काय अभ्यासायचं आहे आपणाला? बऱ्याच गोष्टी अभ्यासायच्या आहेत. त्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्था आणि त्यांचं योगदान कळतंय. नंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरी या पाठात आपल्याला अभ्यासायची. भारतानं विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीची कामगिरी केलेली आहे हे आपण या पाठामध्ये बघणार आहोत. अभ्यासासाठी अभ्यास घटक जे दिलेले आहेत विज्ञान आणि तंत्रज्ञान या लेसनमध्ये, ते मी तुम्हाला एकदा सांगतो. तुम्हाला ओरली ते माहीत असले पाहिजेत. बरेचसे घटक यामध्ये, बऱ्याचशा संस्था विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्ये त्यांचं योगदान आपल्याला पाहायचं आहे. पहिला जो अभ्यास घटक आहे भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना. नंतर आपल्याला अभ्यास आहे अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्ट. नंतर आपल्याला अभ्यासायचं आहे अणुऊर्जा निर्मिती. नंतर त्यासाठी आवश्यक असणारी ध्रुवभट्टी, अणुभट्टी जी आहे ती आपल्याला अभ्यासायची आहे. नंतर NPCIL ची स्थापना आणि उद्दिष्ट. त्यानंतर अणुचाचणी. 7वा अभ्यास घटक जो आहे तो आहे दुसरी अणुचाचणी. म्हणजे 1998 साली मला वाटतं ही दुसरी अणुचाचणी पोखरण या ठिकाणी झालेली होती. नंतर DRDOची स्थापना. DRDO संस्था काय आहे? संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आहे ती. त्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्र, त्या क्षेपणास्त्राची नावं, त्यामध्ये आपल्याला पृथ्वी, अग्नी, आकाश, नाग अशी वेगवेगळी क्षेपणास्त्र अभ्यासायची आहेत. त्यानंतर अवकाश संशोधन करणारी इस्रोची स्थापना. नंतर भारताने अवकाशात सोडलेले उपग्रह, त्या उपग्रहापैकी आपण आर्यभट्ट, भास्कर 2, भास्कर 1, ॲपल, इन्सॅट 1B या घटकाकडे वळणार आहोत. नंतर रेल्वेतील तंत्रज्ञानामध्ये प्रगती कोणत्या पद्धतीनं केली, त्याचं उत्तम उदाहरण कोकण रेल्वे थोडक्यात आपण पाहणार आहोत. नंतर टेलेक्स सेवा जी आहे, उपग्रहीय दूरसंचार केंद्र, पुन्हा पिनकोड पद्धती, ISD सेवा,
VSNLची स्थापना, मोबाईल, BSNL, अशा अनेक गोष्टी, अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी. नंतर ONGC आणि विज्ञान दिन कधी साजरा केला जातो, असे विविध घटक या पुस्तकामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या लेसनमध्ये आपल्याला दिलेले आहेत. आता आपण एक एक करून या सर्व घटकांचा अभ्यास करणार आहोत. तर त्यातला पहिला जो घटक आहे तो आहे अणुऊर्जा आयोगाची स्थापना. म्हणजे अणुऊर्जा आयोग जे आहे ते कधी स्थापन झालं, त्याची अणुऊर्जा आयोगाची संपूर्ण माहिती. आता अशा पद्धतीची जी माहिती असतात वेगवेगळ्या संस्था विज्ञान आणि तंत्रज्ञानावरती काम करणाऱ्या, म्हणजे भारताची प्रगती, भारताचा विकास घडवून आणणाऱ्या या संस्था, भारतामध्ये कार्यरत असणाऱ्या या संस्था, या नॉलेजसाठी अत्यंत महत्त्वाचा लेसन आहे. जेव्हा पुढे तुम्ही कुठे कॉम्पिटिटिव्ह एक्झामला जाल, UPSC, MPSC, स्टाफ सिलेक्शन कुठे, तेव्हा या भारतामध्ये काम करणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातील ज्या संस्था आहेत त्या तंतोतंत तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. साऱ्या संस्था माहीत असल्या पाहिजे, त्याच्याबद्दल आपल्याला त्यांच्या योगदानाबद्दल सर्व माहिती असली पाहिजे. ओके, त्याला अभ्यास म्हणतात. नुसते प्रश्न उत्तर पाठ करायला अभ्यास म्हणत नाहीत बाळांनो. आता आपण एक एक घटक अभ्यासूया की नाही. पहिला अणुऊर्जा आयोग. बघा, भारतीय अणुऊर्जा आयोग जो आहे, त्या भारतीय अणुऊर्जा आयोग जो आहे, भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून राष्ट्राची प्रगती साधायची होती. म्हणजे 1947 नंतर, भारत स्वतंत्र झाल्यानंतर साधारणतः 48 मध्ये अणुऊर्जा आयोगाची स्थापना झालेली आहे. म्हणजे भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री जे होते पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवायचा होता आणि राष्ट्राचा विकास, राष्ट्राची प्रगती साधायची होती. आणि या विचारातून त्यांनी 10 ऑगस्ट 1948 रोजी भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. हे पक्क लक्षात ठेवायचं. कुणी केली? आपले पहिले पंतप्रधान. काय नाव आहे त्यांचं? पंडित जवाहरलाल नेहरू. लक्षात राहील का? किती साली? 10 ऑगस्ट 1948 रोजी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. ओके. आणि आयोगाचे पहिले अध्यक्ष जे होते ते होते डॉक्टर होमी भाभा. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष. म्हणजे भारतात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून देशाची प्रगती करणं हे उद्दिष्ट ठेवून 10 ऑगस्ट 1948 रोजी भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना पंडित जवाहरलाल नेहरूंनी केली. अतिशय दूरदृष्टी ठेवून या आयोगाची स्थापना झालेली आपल्याला दिसते. आणि त्यांचे पहिले अध्यक्ष जे होते डॉक्टर होमी भाभा यांची आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून निवड झालेली आपण पाहिली. ओके, लक्षात राहील. पुढे बघा, अणुऊर्जेपासून वीज निर्मिती, अन्नधान्य उत्पादन वाढवणे, ते टिकवणे यासाठीचे प्रगत असं तंत्रज्ञान उभारणे. समजते? बघा, अणुऊर्जेपासून वीज निर्मिती, नंतर अणुऊर्जा कशासाठी पाहिजे तर त्यापासून वीज निर्मिती करता येते. नंतर अन्नधान्य उत्पादन वाढवणे, यामध्ये सुद्धा प्रगती करता येते. वाढलेलं अन्नधान्य उत्पादन टिकवून ठेवणे यासाठी प्रगत तंत्रज्ञान उभारणे. नंतर नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे, अशी अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्ट होती. ही उद्दिष्ट विचारली जातात. पहा, काय काय उद्दिष्ट आहेत रे? अणुऊर्जेपासून वीज निर्मिती करणं. पहिलं उद्दिष्ट आहे अणुऊर्जेपासून वीज निर्मिती करणं. नंतर दुसरं आहे अन्नधान्य उत्पादन जे आहे ते वाढवणं. नंतर ते टिकवणं आणि त्यासाठीचं प्रगत तंत्रज्ञान उभारणं. नंतर नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणं. अणुऊर्जा आयोगाची ही उद्दिष्ट आहेत. पुन्हा एकदा थोडक्यात उद्दिष्ट सांगतो. 4 उद्दिष्ट अणुऊर्जा आयोग स्थापन करत असताना 1948 साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी समोर ठेवली. एक उद्दिष्ट तर असं होतं, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवायचा देशामध्ये आणि देशाची प्रगती करायची. दुसरं उद्दिष्ट होतं अणुऊर्जेपासून वीज निर्मिती करणं. तिसरं उद्दिष्ट होतं अन्नधान्याचं उत्पादन वाढवणं आणि ते टिकवणं. अन्नधान्य टिकवण्यासाठी प्राप्त तंत्रज्ञान शोधणं. आणि चौथं 5वं उद्दिष्ट होतं नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणं. असे वेगवेगळ्या उद्देशानं हे अणुऊर्जा आयोग भारतामध्ये स्थापन झालं.
1956मध्ये या विभागानं, किती साली, 1956मध्ये, म्हणजे 5-6 वर्षांनी या विभागानं अणुऊर्जेवर चालणारी भारतातली पहिली अणुभट्टी, काय नाव आहे तिचं, अप्सरा, कार्यान्वित केली. या अणुऊर्जा आयोगाचं जे काम आहे त्या कामामध्ये अत्यंत महत्त्वाचं काम पहिलं जर त्यांनी कोणतं केलं असेल तर ते हे आहे की 1956मध्ये भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा नावाची ही अणुभट्टी कार्यान्वित केलेली आहे. त्यानंतर 1969मध्ये अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी मुंबईजवळ तारापूर या ठिकाणी अणुशक्ती केंद्राची स्थापना केली. या 2 घटना लक्षात ठेवायची. भारताची ही जी पहिली अणुभट्टी आहे अप्सरा, ती अणुऊर्जा आयोगाने 1956 साली कार्यान्वित केली. त्यानंतर 1969 साली ऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी मुंबईजवळ तारापूर या ठिकाणी अणुशक्ती केंद्राची स्थापना केली. थोरियमचा विद्युत निर्मितीसाठी उपयोग साध्य करण्यासाठी तामिळनाडू राज्यात कल्पकम येथे रिॲक्टर रिसर्च सेंटर सुरू करण्यात आले आणि अणुऊर्जेच्या विकासात रिॲक्टरची भूमिका जी आहे ती रिॲक्टरची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. अशा पद्धतीनं अणुऊर्जा आयोगानं निर्माण केलेल्या या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. देशाच्या प्रगतीत वाढ करण्यासाठी, देशाचा विकास करण्यासाठी अणुऊर्जा आयोगानं ही कामं केलेली आहेत. मग 3 घटक मी तुम्हाला सांगितले. अणुऊर्जा आयोगाची स्थापना, त्याचे अध्यक्ष, नंतर अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्ट सांगितली आणि आता अणुऊर्जा आयोगाची निर्मिती. बघा, अणुऊर्जा आयोगानं काय काय निर्माण केलेलं आहे पुन्हा एकदा सांगतो. 4 मुद्दे महत्त्वाचे सांगतो, नीट ध्यानात ठेवायचे. पहिला मुद्दा आहे 1956मध्ये भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा ही अणुऊर्जा आयोगानंच निर्माण केली, कार्यान्वित केली. ओके. नंतर 1969मध्ये तारापूर या ठिकाणी अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी अणुशक्ती केंद्राची स्थापना केली. 2 झाले. तिसरा कल्पकम या ठिकाणी. कल्पकम कुठे आहे रे, सांगा बघू. कल्पकम या ठिकाणी हे आहे तामिळनाडूमध्ये. तामिळनाडूमध्ये कल्पकम या ठिकाणी रिॲक्टर रिसर्च सेंटर सुरू केलं. नंतर वडोदरा, तालचेर, तुतीकोरीन, कोटा या ठिकाणी जड पाणी निर्मितीचे कारखाने चालू केलेले. समजते तुम्हाला, नक्की समजते का? अणुशक्ती निर्मितीसाठी आवश्यक असतं ते जड पाणी. आता या जड पाणी केंद्राची जी स्थापना आहे, अणुशक्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या जड पाण्याचे कारखाने. बघा, अणुशक्तीच्या निर्मितीसाठी आपल्याला जड पाणी आवश्यक असतं. हे जड पाण्याचे जे कारखाने आहेत ना, ते वडोदरा, तालचेर, तुतीकोरीन आणि कोटा, हे ध्यानात ठेवायचं. म्हणजे वडोदरा, तालचेर, तुतीकोरीन आणि कोटा या ठिकाणी जड पाणी निर्मितीचं कारखाना सुरू केलं. आणि 5वी निर्मिती जी आहे अणुऊर्जा आयोगाची ती आहे हेवी वॉटर बोर्ड. समजलं? देशांतर्गत म्हणजे अणुभट्ट्यासाठी जड पाण्याचे हेवी वॉटर देशांतर्गत मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी काय केलेलं आहे रे, हेवी वॉटर प्रोजेक्ट या संस्थेची उभारणी केलेली आहे. कोणती संस्था? हेवी वॉटर प्रोजेक्ट. लक्षात राहील का सर्वांच्या बळानं? हेवी वॉटर प्रोजेक्ट ही अणुशक्ती आयोगाचीच एक निर्मिती आहे. म्हणजे जे जड वॉटर आपल्याला आवश्यक आहे. कशासाठी जड वॉटर आवश्यक असतं? अणुशक्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारं जे जड पाणी आहे त्याचे कारखाने त्यांनी उभा केले या आयोगानं, अणुऊर्जा आयोगानं. त्यामध्ये ठिकाणं होती वडोदरा, तालचेर, तुतीकोरीन आणि कोटा या ठिकाणी हे अणुशक्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या जड पाण्याचे कारखाने सुरू केले, उभारले. अणुभट्ट्यांसाठी जड पाणी हेवी वॉटर देशांतर्गत मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि संशोधन करण्यासाठी त्यांनी हेवी वॉटर प्रोजेक्ट या संस्थेची उभारणी केली. पुढे याच संस्थेनं हेवी वॉटर बोर्ड असे त्याचं नामकरण झालं. समजलं सर्वांना? हेवी वॉटर बोर्डाची स्थापना झाली. नंतर माहिती मिळवामध्ये काय दिले बघा तुम्हाला. बघितलं तुम्ही, माहिती मिळवा म्हटलेलं आहे.
28 फेब्रुवारी हा दिवस देशभर विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी शाळेत मुले कोणते उपक्रम राबवतात? तुम्हाला माहिती मिळू शकेल का किंवा तुम्ही सांगू शकाल का? म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी असे छोटे छोटे उपक्रम शाळेमध्ये सुद्धा राबवले जातात. त्यातला एक उपक्रम आहे हा 28 फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. काय म्हणून साजरा केला जातो? विज्ञान दिन. आता हा जो विज्ञान दिन आहे तो विज्ञान दिन साजरा करत असताना शाळेमध्ये कोणकोणते उपक्रम मुलं राबवत असतील? वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनं भरवतात माहीत आहे या दिवशी. आणि विज्ञान प्रदर्शन भरवून मुलांच्यामध्ये असणारे जे सुप्त गुण आहेत त्यांना वाव देण्यासाठी अनेक प्रोजेक्ट शिक्षकांच्या मदतीनं, विज्ञानावरती आधारलेले असे अनेक प्रोजेक्ट या शिक्षकांच्या मदतीनं मुलं शाळेमध्ये राबवताना आपल्याला दिसतात. ओके, पुढे चला. आता आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे अणुऊर्जा आयोगानं तयार केलेली एक अणुभट्टी जिचं नाव आहे ध्रुव. काय नाव आहे? ध्रुव अणुभट्टी. आता ध्रुव अणुभट्टी आहे ना ती 1985 मध्ये संपूर्ण भारतीय बनावटीची ही अणुभट्टी आहे. त्याच्या अगोदर एक आपण अप्सरा नावाची अणुभट्टी पाहिलेली होती बघा. आठवतंय का तुम्हाला? 1956 मध्ये भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा सुरू झाली. पण या अणुभट्टीमध्ये म्हणजे अप्सरामध्ये आणि ध्रुव अणुभट्टीमध्ये फरक आहे. तो फरक असा आहे की 1985 मध्ये सुरू झालेली किंवा तयार करण्यात आलेली ही जी अणुभट्टी आहे ध्रुव, ती संपूर्ण भारतीय बनावटीची आहे. युरेनियमच्या धातूचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी, कोणता धातू आहे हा? युरेनियम. युरेनियमचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी हा धातू लक्षात ठेवायचं. ध्रुव अणुभट्टीमध्ये युरेनियम वापरण्यात आलेला आहे आणि ही संपूर्ण भारतीय बनावटीची अणुभट्टी आहे. युरेनियम धातूचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी ध्रुव अणुभट्टीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला. ही कुठे आहे रे? मुंबई या ठिकाणी तुर्भेला आहे. तुर्भे येथील केंद्रात सुमारे 350 किरणोत्सारी पदार्थाची निर्मिती केली जाते आणि त्यांचा उपयोग उद्योग, शेती आणि वैद्यक क्षेत्रात केला जातो. अशा पद्धतीची ही ध्रुव अणुभट्टी आपल्याला माहीत असली पाहिजे. 4 महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगतो, तेवढे ध्यानात ठेवायचे. एक आहे 1985 मध्ये तुर्भे या ठिकाणी संपूर्ण भारतीय बनावटीची ध्रुव अणुभट्टी सुरू करण्यात आली. कुणी केली ती? भारतीय अणुऊर्जा आयोगानं केली. ओके. नंतर दुसरा मुद्दा, इंधन म्हणून युरेनियमचा पहिल्यांदाच वापर करण्यात आला भारतामध्ये. इंधन म्हणून युरेनियमचा वापर करण्यासाठी ही अणुभट्टी अत्यंत उपयुक्त समजली जाते. अजून एक मुद्दा तुम्हाला लिहिता येईल यामध्ये ध्रुव अणुभट्टीमध्ये, या केंद्रात सुमारे 350 किरणोत्सारी पदार्थाची निर्मिती केली जाते. चौथा मुद्दा लिहिता येईल, या केंद्रामध्ये तयार झालेली ही किरणोत्सारी पदार्थ जे आहेत ते उद्योग, शेती, वैद्यकीय क्षेत्र या क्षेत्रामध्ये तिचा उपयोग केला जातो. अशा पद्धतीनं ही ध्रुव अणुभट्टी अणुऊर्जा आयोगानं 1985 मध्ये मुंबईजवळ तुर्भे या ठिकाणी सुरू केली. ती भारतीय बनावटीची संपूर्ण आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. ओके. पुढे बघा, NPCIL म्हणजे काय रे? NPCIL म्हणजे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आता ही संस्था काय करते पहा. ही अत्यंत महत्त्वाची संस्था. 1987 मध्ये न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCIL ची स्थापना झाली. ही स्थापना लक्षात ठेवायची. अणुऊर्जेपासून ही विद्युत निर्मिती करते. समजलं? कशापासून? अणुऊर्जेपासून. तर अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी 1987 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली. सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणीय दृष्टी करून. हे लक्षात ठेवायचं. स्थापना 1987 ची. कधीची स्थापना आहे? 1987. नंतर सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून
फायदेशीर विद्युत निर्मितीचे तंत्रज्ञान सिद्ध करणे आणि त्यांचा विकास करून देशाला स्वावलंबी बनवणे हे या कंपनीचं उद्दिष्ट होतं. ओके, पुन्हा एकदा सांगतो बघा. NPCIL 1987 मध्ये न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन. NPCIL म्हणजे काय? न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ओके, याला म्हणायचं NPCIL. या कंपनीची स्थापना कधी झाली रे? 1987 मध्ये झाली. ओके, दुसरा मुद्दा, अणुऊर्जेपासून म्हणजे या NPCIL मध्ये अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती केली जाते, हे तिचं दुसरं उद्दिष्ट आहे. NPCILची उद्दिष्ट बघा कोणकोणते आहेत. पहिली स्थापनालेच 1987 मध्ये न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची म्हणजे NPCILची स्थापना झाली. दुसरं उद्दिष्ट होतं अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करायची. कशासाठी स्थापना करण्यात आली? अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी. पक्क ध्यानात बसलं पाहिजे म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतोय. तिसरं उद्दिष्ट सांगतो, सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून पद्धतशीर आणि फायदेशीर. सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून पद्धतशीर आणि फायदेशीर विद्युत निर्मितीचं तंत्रज्ञान निर्माण करणं हे NPCILचं उद्दिष्ट होतं. एक उद्दिष्ट होतं. चौथं एक उद्दिष्ट सांगतो तुम्हाला. या तंत्रज्ञानाचा फायदा देशासाठी करायचा आणि देश स्वावलंबी बनवायचा. देशाला आत्मनिर्भर स्वावलंबी बनवण्यासाठी NPCIL ही संस्था आजही कार्यरत असते. अशा पद्धतीनं न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCIL ही संस्था 1987 मध्ये स्थापन झाली. या वेगवेगळ्या उद्दिष्टानं मी 4 उद्दिष्ट तुम्हाला सांगितली. म्हणजे न्यूक्लिअर पॉवर ऑफ कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 1987ला स्थापन झाली. अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती हे तिचं उद्दिष्ट होतं. सुरक्षित, स्वस्त, पर्यावरणीय दृष्टिकोनातून पद्धतशीर, फायदेशीर विद्युत निर्मितीचं तंत्रज्ञान निर्माण करणं आणि या तंत्रज्ञानाचा फायदा देऊन देशाला स्वावलंबी बनवणं, अशा उद्दिष्टानं NPCIL तयार झाले. ओके, पुढे बघा, अणुचाचणी. तर वेगवेगळ्या अणुचाचण्या भारतानं वेगवेगळ्या वेळी केलेल्या आहेत, घडवून आणलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला या अणुचाचणीमध्ये पोखरण या ठिकाणी पहिली अणुचाचणी भारतानं केलेली आहे. शांतता आणि स्वयंपूर्णता. आपण स्वयंपूर्ण असलं पाहिजे आणि आपल्या देशामध्ये शांतता लाभली पाहिजे. शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणाचं अनुसरून. बघा, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अणुचाचणी जी केली किंवा अणुबॉम्ब जे तयार केले ते कुणाला मारण्यासाठी नाही. समजलं? आपल्या देशामध्ये शांतता नांदावी, आपल्या देशाचं संरक्षणाच्या बाबतीत आपण अव्वल असावं या दृष्टिकोनातून शांतता आणि स्वयंपूर्ण भारताची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने 18 मे 1974 रोजी राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी, कुठे? राजस्थानमध्ये हे पोखरण ठिकाण आहे. तर या ठिकाणी म्हणजे पोखरण या ठिकाणी किती साली? 8 मे 1974 साली पोखरण या ठिकाणी पहिली अणुचाचणी केली. काय केलं? पहिली अणुचाचणी यशस्वी करून दाखवली. माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेला म्हणजे 74ला इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. ओके, हा निर्णय घेण्यास चीनची अण्वस्त्र सज्जता आणि चीनच्या मदतीनं अण्वस्त्र सज्ज होण्यात चाललेली धडपड कारणीभूत होती. बघा, हा निर्णय आपण का घेतला रे? कारण आपल्या बाजूला असणारं हे जे चीन आहे ते आपलं शत्रू राष्ट्र म्हणून ओळखलं जातं. ते अण्वस्त्र सज्ज आहे. मग आपणाला अण्वस्त्र सज्ज राहायला पाहिजे की नाही? म्हणून आपण अण्वस्त्र सज्जता ठेवण्यासाठी, राखण्यासाठी ही पोखरण या ठिकाणी जी चाचणी घडवून आणली 18 मे 1974 रोजी. नंतर दुसरं एक कारण होतं ते म्हणजे आपल्या शेजारी असणारं आपलं शत्रू राष्ट्र पाकिस्तान. पाकिस्तानने सुद्धा चीनच्या मदतीनं अण्वस्त्र सज्ज होण्यात चालवलेली धडपड या घटनेला कारणीभूत होती. पाकिस्तान सुद्धा अण्वस्त्र सज्ज होऊ इच्छित होतं आणि त्यासाठी ते चीनची मदत घेत होतं. चीनही त्यांना मदत करत होतं. म्हणजे बाजूला 2 शत्रू राष्ट्र अण्वस्त्रधारी आहेत आणि आपण असंच बसणं शक्य नव्हतं. आणि म्हणून
18 मे 1974 रोजी राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी पहिली अणुचाचणी केली. ओके, अणुचाचणीचा एक मुद्दा झाला. आता बघा, अण्वस्त्रधारी चीन आणि त्यांच्या मदतीनं अण्वस्त्र बनवू पाहणारा पाकिस्तान यांच्यामुळे भारताला धोका निर्माण होतो आणि म्हणून तो धोका टाळण्यासाठी भारताला सुद्धा अण्वस्त्रधारी देश बनणं भाग होतं. नंतर डॉक्टर होमी सेटना आणि डॉक्टर राजा रामन्ना हे दोन नावं लक्षात ठेवायची. या अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते डॉक्टर होमी भाभानाई सेटना आणि भाभा आण्विक संशोधन केंद्राचे संचालक कोण होतं? डॉक्टर राजा रामन्ना. लक्षात राहतील काही नावं. डॉक्टर होमी सेटना आणि डॉक्टर राजा रामन्ना यांनी अतोनात कष्ट घेतलेले आहेत. त्यांचा या चाचणीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. त्यांनी कष्ट घेऊन आणि प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी अणुस्फोट चाचणीचा जो निर्णय घेतला, त्या दोघांच्यावरती जो विश्वास दाखवला तो त्यांनी सार्थ ठरवला. कष्टप्रद अशा परिस्थितीत मानवी वस्तीपासून दूर आणि दुर्भागात भूगर्भात पाण्याचा साठा जवळपास नाही अशा निकषावर राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी, कुठे? पोखरण या ठिकाणी काय केलं रे? सांगा बघू. भारताची म्हणजे पोखरण भागाची निवड करून त्या ठिकाणी अणुस्फोट घडवून आणले. काय केले? अणुस्फोट घडवून आणले. लक्षात राहील का? पुन्हा एकदा महत्त्वाचे 2-3 मुद्दे सांगतो, ध्यानात ठेवायचे. पोखरण हे ठिकाण ध्यानात ठेवायचं. आणि भूगर्भात, पोखरणच का तर भूगर्भामध्ये पाण्याचा साठा जवळपास नाही अशा भागाचा उपयोग अशा अणुस्फोटासाठी केला जातो आणि म्हणून पोखरणची निवड करण्यात आली. समजते सर्वांना? महत्त्वाचे मुद्दे काय होते अणुचाचणीमध्ये? शांतता आणि स्वयंपूर्णता निर्माण करण्यासाठी, आत्मनिर्भर भारत तयार करण्यासाठी 18 मे 1974 रोजी राजस्थानमध्ये पोखरण या ठिकाणी ही अणुचाचणी घडवून आणली. ओके. दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता अण्वस्त्रधारी चीन आणि त्याच्या मदतीनं अण्वस्त्रधारी बनवू इच्छिणारा पाकिस्तान हे दोन्ही शत्रुराष्ट्र होते आणि त्यामुळं भारताला धोका निर्माण होणार होता. हा धोका ओळखून भारताला सुद्धा अण्वस्त्रधारी देश बनवणं भाग होतं. म्हणून हा पोखरण या ठिकाणी अणुस्फोट घडवून आणला 18 मे 1974. त्यानंतर डॉक्टर होमी सेटना आणि डॉक्टर राजा रामन्ना यांनी घेतलेलं जे कष्ट आहे आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतलेला हा जो निर्णय आहे, धाडसी निर्णय, दूरदृष्टीचा निर्णय, त्यामुळं ही अणुचाचणी पोखरण या ठिकाणी घेतली गेली. चौथा एक मुद्दा होता पोखरण का निवडलं गेलं? त्याचं कारण होतं की मानवी वस्तीपासून दूर आहे आणि भूगर्भात पाण्याचा साठा जवळपास नाही आहे असं निकष डोळ्यासमोर ठेवून राजस्थानमधील पोखरण भागाची निवड यासाठी करण्यात आली. अशा पद्धतीनं भारतामध्ये ही पहिली अणुचाचणी यशस्वी करून दाखवण्यामध्ये डॉक्टर होमी सेटना आणि भाभा आण्विक संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर राजा रामन्ना यांच्या नेतृत्वाखाली ही चाचणी घडवून आणली. त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला मध्ये काय दिलंय पहा. हे ज्ञान अत्यंत महत्त्वाचं असतं बरं का. 1974 मध्ये भारताने पोखरणमध्ये पहिली अणुचाचणी केली. त्यामुळे अमेरिकेनं भारताला अंतराळ संशोधन संदेश यंत्रणा आणि क्षेपणास्त्र विकास अशा संरक्षण विषयाशी संबंधित तंत्रज्ञान देण्यास नकार केला. म्हणजे ही जी आपल्या 1974ला 18 मे 1974ला ही जी पोखरण या ठिकाणी पहिली अणुचाचणी भारताने केली, त्यामुळं अमेरिका हा देश भारतावरती नाराज झाला आणि अमेरिकेनं काय केलं माहिती आहे? अमेरिकेनं अंतराळ संशोधन संदेश यंत्रणा जी होती त्याचबरोबर क्षेपणास्त्र विकास अशा संरक्षण विषयाशी संबंधित तंत्रज्ञान भारताला देण्यास त्यावेळेला नकार केला. अमेरिकेचं मत असं होतं की भारतासारख्या देशानं या अणुचाचणी स्फोटामध्ये किंवा अणुचाचणी घेण्यामध्ये पुढाकार घेऊ नये आणि म्हणून त्यांनी
ही संदेश यंत्रणा जी होती ती संदेश यंत्रणा, क्षेपणास्त्र यंत्रणा, संरक्षण विषयाशी संबंधित तंत्रज्ञान भारताला देण्यास नकार दिला. आणि त्यामुळं अमेरिकेवर विसंबून न राहता आपण काय केलं रे, अमेरिकेनं असं केलं ते उलट आपल्यासाठी उपयुक्त ठरलं. आपण तिथून पुढे अमेरिकेवर विसंबून राहिलो नाही. अमेरिकेवर विसंबून न राहता स्वबळावर क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम आखण्याचं धोरण भारताने स्वीकारलं. आणि त्यातूनच भारत अमेरिका, सोव्हिएत युनियन, फ्रान्स, चीन आणि जर्मनी या क्षेपणास्त्र विकसित करणाऱ्या राष्ट्राच्या रांगेत जाऊन उभा राहिला. जर अमेरिकेनं असं केलं नसतं, आपल्याशी संबंध तोडले नसते किंवा संरक्षण विषयक, संदेश यंत्रणा, क्षेपणास्त्र विकास अशा गोष्टीमध्ये आपल्याला तंत्रज्ञान देण्यास नकार दिला नसता, तर आपण कदाचित पुढची काही वर्ष दुसऱ्यावरतीच अवलंबून राहिलो असतो. नंतरच्या काळात अमेरिकेवर विसंबून न राहता आपण स्वबळावर क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम आखण्याचं धोरण स्वीकारलं. आणि त्यातून भारत, अमेरिका, सोव्हिएत युनियन, फ्रान्स, चीन, जर्मनी हे जे आघाडीचे देश आहेत त्या देशाच्या रांगेत आपण जाऊन बसलो. अशा पद्धतीनं हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे दुसरी अणुचाचणी पहा. कुठली अणुचाचणी? आता पहिली झाली, आता दुसरी पाहिजे आपल्याला. दुसरी अणुचाचणी कधी आणि कुठे? बघा, दुसरी अणुचाचणी जी झाली ती दुसरी अणुचाचणी 11 मे 1998 रोजी भारतानं अण्वस्त्र सज्जता सिद्ध करण्यासाठी, म्हणजे भारत हा देश अण्वस्त्र सज्ज आहे हे सिद्ध करण्यासाठी पोखरण या ठिकाणीच दुसरा अणुस्फोट घडवून आणला किंवा दुसरी अणुचाचणी घडवून आणली. या दिवशी 3 अणुचाचण्या घेण्यात आल्या. किती अणुचाचण्या घेण्यात आल्या? 3. त्यात एक हायड्रोजन बॉम्बची होती. प्रधानमंत्री त्यावेळेला होते अटल बिहारी वाजपेयी यांनी भारताकडून अण्वस्त्राचा प्रथम वापर केलेला आहे. समजलं तुम्हाला? 3 वेगवेगळ्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यात एक चाचणी होती हायड्रोजन बॉम्बची. पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी. लक्षात राहील बाळांनो, कोण पंतप्रधान? पहिल्या चाचणीच्या वेळी होते इंदिरा गांधी. दुसऱ्या चाचणीच्या वेळेला कोण होतं रे? अटल बिहारी वाजपेयी. आणि मग अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारताकडून अण्वस्त्राचा प्रथम वापर केला जाणार नाही अशी ग्वाही दिली गेली. मात्र अमेरिकेनं त्यावर तत्काळ काय केले? आर्थिक निर्बंध लादले. ही महत्त्वाची घटना आहे बघा. पहिली अणुचाचणी केली तेव्हा आपल्याला तंत्रज्ञान देण्याचं नाकारलं, आणि दुसरी जेव्हा अणुचाचणी केली तेव्हा आर्थिक निर्बंध भारतावरती अमेरिकेनं लादले. पण भारतानं त्याला जुमानलं का? नाही. आत्मनिर्भर होण्याची गरज होती, कारण बाजूची दोन्ही राष्ट्र ही अण्वस्त्र सज्ज होती, पाकिस्तान आणि चीन. आणि म्हणून आपणालाही अण्वस्त्र सज्ज होणं फार गरजेचं होतं. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे तो म्हणजे क्षेपणास्त्र विकास. पृथ्वी हे जे क्षेपणास्त्र आहे, एक एक करून आता आपण संस्थांनी वेगवेगळी क्षेपणास्त्र पाहणार आहोत. अग्नी, आकाश, नाग, पृथ्वी. पहिलं जे आहे त्यातलं ते आहे पृथ्वी. 1988 मध्ये पृथ्वी क्षेपणास्त्राची आणि 1989 मध्ये अग्नी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली. किती साली? 1988 आणि 1989. सलग 2 वर्षे. 88ला पृथ्वी आणि 89ला अग्नी या 2 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली. जगाने भारताच्या आण्विक क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यक्रमाची दखल घेतली. म्हणजे सर्व जगाला कळून चुकलं की भारतसुद्धा विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये आता झेप घेतोय. आणि सर्व जगानं भारताच्या आण्विक क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यक्रमाची दखल घेतलेली आपण पाहिली. इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम IGMDP. काय म्हणतात IGMDPला? ध्यानात ठेवायचं. इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम IGMDP अंतर्गत हा क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. म्हणजे भारताची अण्वस्त्र सज्जता सिद्ध करण्यासाठी भारताने 18 मे 1998 रोजी पोखरण या ठिकाणी दुसरी अणुचाचणी घडवून आणली.
त्यानंतर क्षेपणास्त्र विकास सुरू झाला. 1988 आणि 1989 अग्नी आणि पृथ्वी ही दोन क्षेपणास्त्रे यशस्वीरित्या त्याची चाचणी पार पडली. जगानं भारताच्या अण्वस्त्र क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यक्रमाची दखल घेतली. इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम लक्षात ठेवा. इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम IGMDP अंतर्गत हा क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम आता घेण्यात आला. लक्षात राहील का? त्यानुसार संरक्षण आणि संशोधन मुद्दे ध्यानात ठेवायचे, महत्त्वाचे मुद्दे ध्यानात ठेवायचं. नुसतं पाठांतर केलं तरच येतं असं नाही बाळांनो. समजलं का तुम्हाला? आता बघा त्यानुसार काय घडलेलं आहे रे. त्यानुसार संरक्षण आणि संशोधन, त्यानुसार संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO या संस्थेनं क्षेपणास्त्र निर्मितीला सुरुवात केली. DRDOनं त्यानंतरच्या काळामध्ये क्षेपणास्त्र निर्मिती सुरुवात केली आणि नेतृत्व केलं डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी. नंतरच्या काळात राष्ट्रपती होते डॉक्टर APJ. तुम्हाला माहीत असेल आहे की नाही, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली या गोष्टी साध्य झालेला आपण पाहतो. त्यानंतर पृथ्वीनंतर पृथ्वी-1. पृथ्वी-1 हे जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. संरक्षणाच्या बाबतीत आपण स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत असताना अशा अनेक क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचण्या करून जगाला आपल्याकडे लक्ष देण्यास भाग पाडलं. पृथ्वी-1 हे जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र पायदळाकडे पृथ्वी-2, वायुदळाकडे पृथ्वी-3 हे लक्षात ठेवा. नौदलाकडे सोपवण्यात आले. बघा, पृथ्वी-1 हे जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र पायदळाकडे, पृथ्वी-2 हे वायुदळाकडे आणि पृथ्वी-3 हे नौदलाकडे सोपवण्यात आलेलं आहे. पृथ्वी क्षेपणास्त्राची 500 ते 1000 किलो कपॅसिटी. बघा, पृथ्वी क्षेपणास्त्र जे आहे त्या क्षेपणास्त्राची 500 ते 1000 किलो. लक्षात ठेवाल का? नक्की 100% ठेवाल. हां, 500 ते 1000 किलो विस्फोटकं वाहून नेण्याचं, आण्विक विस्फोटकं जे असतात पृथ्वी क्षेपणास्त्राची आहेत, 500 ते 1000 किलो अण्वस्त्र विस्फोटकं वाहून नेण्याची क्षमता होती. न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईलद्वारे काय झालेलं आहे रे, याद्वारे 150 ते 300 किलोमीटर अंतरापर्यंतचा पल्ला साधणे पृथ्वी या क्षेपणास्त्राला शक्य झालेलं होतं. म्हणजे जवळजवळ 150 ते 300 किलोमीटरचा पल्ला ही क्षेपणास्त्र सहज काय करत होती, पार करत होती. अशा पद्धतीची ही अत्यंत आधुनिक अशी आण्विक विस्फोटकं वाहून येण्याची क्षमता या न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईलद्वारे 150 ते 300 किलोमीटर अंतरावर इतक्या दूरचा पल्ला साधणं पृथ्वी या क्षेपणास्त्रामुळे शक्य झालं. अशा पद्धतीनं पृथ्वी-1, पृथ्वी-2, पृथ्वी-3 म्हणजे पृथ्वी-1 हे पायदळाकडं, पृथ्वी-2 वायुदळाकडं आणि पृथ्वी-3 नौदलाकडे सोपवण्यात आलं. आणि पृथ्वी क्षेपणास्त्राची 500 ते 1000 किलो आण्विक विस्फोटकं वाहून नेण्याची क्षमता आपण जगाला दाखवून दिली. त्यानंतर न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईल जे आहे, न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईलच्या साह्यानं 150 ते 300 किलोमीटर अंतरापर्यंतचा पल्ला गाठणं सहज शक्य झालं पृथ्वी क्षेपणास्त्राला. अशा पद्धतीनं ही क्षेपणास्त्र DRDO, IGMDP या दोन संस्थांनी हा क्षेपणास्त्र प्रोग्राम हातामध्ये घेतलेला आपण पाहिला. कळलं का सर्वांना? त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला मध्ये काय दिले बघा. माहीत आहे का तुम्हाला हे जे सदर पेज नंबर 38 वरती दिलेलं आहे. भारत सरकारच्या संरक्षण विभागातील 1958 साली संरक्षण संशोधन आणि विकास ही संस्था आहे, त्याला DRDO असं म्हणतात, ती स्थापन झालेली आहे. भारताचं संरक्षण विभाग जो आहे त्या विभागांतर्गत 1958 साली संरक्षण संशोधन आणि विकास, समजतंय तुम्हाला, ही संस्था जी आहे
म्हणजे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO. संरक्षणाची साधने, याची उद्दिष्ट काय आहेत बघा. संरक्षणाची साधनं, संरक्षणाची उपकरणं आणि शस्त्रास्त्र या बाबतीत देशाला स्वावलंबी बनवणे हा या देशाचा उद्देश आहे. 1983 नंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेनं अनेक क्षेपणास्त्र विकसित केलेले आहेत. क्षेपणास्त्र निर्मितीमध्ये डॉक्टर कलाम यांना कलाम यांचं मोठं योगदान आहे. त्याला मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं, माहिती आहे तुम्हाला. डॉक्टर कलाम यांच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक मानलं जातं, हे फार महत्त्वाचं आहे. आणि तसंच त्यांना मिसाईल मॅनही म्हटलं जातं. ही माहिती तुम्हाला म्हणजे 1983 नंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम DRDOचे अध्यक्ष झाले. या संस्थेच्या यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेनं अनेक क्षेपणास्त्र विकसित केली. क्षेपणास्त्र विकसित करण्यामध्ये डॉक्टर कलाम यांनी मोठं योगदान दिलेलं आहे. डॉक्टर कलाम यांना क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर त्यांना मिसाईल मॅन असं सुद्धा म्हटलं जातं. ही गोष्ट तुम्हाला माहीत असली पाहिजे. पुढे पृथ्वी झाल्यानंतर अग्नी क्षेपणास्त्र. कोणतं क्षेपणास्त्र? अग्नी. लक्षात राहील का बाळांनो? बघा, चीन आणि पाकिस्तान, चीनला आणि पाकिस्तानला भारताच्या क्षेपणास्त्र सामर्थ्याची कल्पना यावी, भारताच्या सीमा सुरक्षित राहाव्या. उद्दिष्ट बघा, एक, चीन आणि पाकिस्तान ही आपली जी शत्रू राष्ट्र आहेत त्यांना क्षेपणास्त्र सामर्थ्याची भारताच्या कल्पना यावी. त्याचबरोबर भारताच्या सीमा सुरक्षित राहाव्यात म्हणून अग्नि 1ची चाचणी घेण्यात आली आणि या सामरिक क्षेपणास्त्राचा पल्ला 700 किलोमीटर इतका होता. आता हे क्षेपणास्त्र 700 किलोमीटर पल्ल्याचं तयार करण्यात आलं. पुढे अग्नि 2 आणि अग्नि 3 याचीही निर्मिती करण्यात आली. प्रचंड पल्ला असणारी ही क्षेपणास्त्र अशा पद्धतीनं अग्नि 1, अग्नि 2, अग्नि 3 अशी तयार करण्यात आली. त्यानंतरचं क्षेपणास्त्र आहे आकाश नाग. ही क्षेपणास्त्र, पहिलं क्षेपणास्त्र आहे ते आकाश आणि दुसरं आहे ते नाग. जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी 1990 मध्ये कोणत्या नावाचं क्षेपणास्त्र तयार करण्यात आलं? आकाश. किती साली? 1990 साली. जमिनीवरून आकाशात मारा करणार. 30 किलोमीटर पल्ला आणि 720 किलोची विस्फोटकं. बघा, हे त्याची कॅपॅसिटी बघा. 30 किलोमीटर त्याचा पल्ला होता आणि 720 किलोची विस्फोटकं स्वनातीत म्हणजे सुपरसॉनिक वेगानं या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. शत्रूचे रणगाडी नष्ट करण्यासाठी फायर अँड फॉरगेट या स्वरूपाचं नाग हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आलं. क्षेपणास्त्र निर्मितीमुळे भारत लष्करदृष्ट्या अधिक सुरक्षित झालेला आपण पाहिला. आजही आपण पाहतो क्षेपणास्त्र निर्मिती केल्यामुळं आपण लष्करदृष्ट्या अधिक सुरक्षित झालेलो आहोत. त्यानंतर भारत वळला तो अवकाश संशोधनाकडे. या क्षेपणास्त्र निर्मितीकडून मग अवकाश संशोधन. आता बघा, केरळ राज्यामध्ये थुंबा या ठिकाणी, हे लक्षात ठेवा, थुंबा लक्षात राहील. केरळ राज्यामध्ये थुंबा या ठिकाणी थुंबा इक्विटोरियल लॉन्च सेंटर. काय नाव आहे संस्थेचं? थुंबा इक्विटोरियल लॉन्च सेंटर. वरून इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेनं भारताच्या पहिल्या संशोधक अग्निबाणाचं 1961 मध्ये यशस्वी प्रक्षेपण केलं. त्यानंतर अवकाश संशोधनाकडे भारत वळाला आणि केरळ या ठिकाणी थुंबा इलेक्ट्रोरियल लॉन्च सेंटर उभारून इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेनं भारताच्या पहिल्या संशोधक अग्निबाणाचं 1961 मध्ये यशस्वी प्रक्षेपण अवकाशामध्ये केलं. बघा, ही जी या लेसनमधली जी माहिती आहे ती अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आहे. ती आपल्याला माहिती असली पाहिजे जनरल नॉलेजसाठी. पृथ्वी झाल्यानंतर आपण अग्नीकडे वळलो. आता अग्नीनंतर आकाश नाग पाहिलं आणि मग अवकाश संशोधनाकडे वळलो. इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च ही संस्था अवकाश संशोधनासाठी स्थापन झाली आणि त्यावरती ती काम करते. या संस्थेनं थुंबा इक्विटोरियल लॉन्च सेंटर, हे लक्षात ठेवा, थुंबा इक्विटोरियल लॉन्च सेंटर पहिल्या संशोधन अग्निबाणाचं 1961 साली यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे. 1969 मध्ये थुंबा येथे स्वदेशी बनावटीचा, किती साली?
1969 साली थुंबा या ठिकाणी स्वदेशी बनावटीचा रोहिणी 75 या अग्निबाणाचं यशस्वी प्रक्षेपण झालेलं आहे. त्यांच्या पुढचा टप्पा म्हणजे 1975 मध्ये सोव्हिएत युनियनच्या सहकार्याने, सोव्हिएत युनियन म्हणजे रशिया, त्यांच्या सहकार्याने पहिल्या भारतीय आर्यभट्ट या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण आपण केलेलं आहे. पण मदत घेतलेली आहे कुणाची सांगा बघू? रशियाची. सोव्हिएत युनियन म्हणजे रशिया. या यशामुळे अंतरिक्षात सोडण्याजोग्या उपग्रहांची संरचना निर्मिती देशात होऊ शकते हे सिद्ध झालं. म्हणजे पहिल्यांदाच आपल्या देशाला असं कळून चुकलं की अंतरिक्षात सोडण्याजोग्या उपग्रहाची संरचना आणि निर्मिती या देशात होऊ शकते. भूकेंद्राकडून उपग्रहाकडे संदेश पाठवणं, उपग्रहाकडून आलेल्या संदेशाचं भूकेंद्रावर ग्रहण करणे हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आणि उपग्रहाच्या कार्यशैलीचे मूल्यमापन करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान अवगत होऊ शकते असा आत्मविश्वास भारतीय शास्त्रज्ञांना आला. समजतं की नाही तुम्हाला? म्हणजे अवकाश संशोधनाचा हा कार्यक्रम हातामध्ये घेतल्यानंतर भारतीय शास्त्रज्ञांना लक्षात आलं की भूकेंद्राकडून उपग्रहाकडे संदेश पाठवणं, त्यानंतर उपग्रहाकडून आलेल्या संदेशाचं भूकेंद्रावर ग्रहण करणं हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी, उपग्रहाच्या कार्यशैलीचे मूल्यमापन करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान अवगत होऊ शकते असा आत्मविश्वास भारतीय शास्त्रज्ञांमध्ये आला. अशा पद्धतीनं हळूहळू अवकाश संशोधनामध्ये सुद्धा आपण एक पुढचं पाऊल टाकलेलं आपण पाहिलं. महत्त्वाच्या गोष्टी अवकाश संशोधनामधल्या अशा होत्या. इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च ही संस्था अवकाश संशोधनामध्ये काम करण्यासाठी स्थापन झाली. नंतर या संस्थेनं थुंबा इक्विटोरियल लॉन्च सेंटरवरून पहिल्या संशोधक अग्निबाणाचं 1961 मध्ये यशस्वी प्रक्षेपण केलं. स्वदेशी बनावटीच्या रोहिणी 75 या अग्निबाणाचं 1969 मध्ये यशस्वी प्रक्षेपण केलेलं आपण पाहिलं. त्यानंतर पुढचा टप्पा जो होता तो पुढच्या टप्प्याकडे आपण वळूया. इस्रो काय आहे? इस्रो इंडियन स्पेस रिसर्च सेंटर, त्याला इस्रो असं म्हणतात. अवकाश संशोधनातील पायाभूत कार्यक्रम आणि अग्निबाणासंबंधित यशस्वी उपक्रम साध्य केल्यानंतर अवकाश क्षेत्रात अधिक संशोधन करण्यासाठी 15 ऑगस्ट 1969 रोजी इस्रोची स्थापना झाली. इस्रोचे मुख्य कार्यालय कुठे आहे रे? बंगळुरू या ठिकाणी इस्रोचं मुख्य कार्यालय आहे. अंतरिक्ष आणि अंतरिक्षात उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोनं आंध्र प्रदेश या राज्यातील श्रीहरिकोटा येथील अवकाश तळ कार्यान्वित केलेला आपण पाहतो. ही माहिती आपल्याला असली पाहिजे इस्रोची. 15 ऑगस्ट 1969 रोजी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनची म्हणजेच इस्रोची स्थापना करण्यात आली. त्यांचं मुख्य कार्यालय आहे बंगळुरू येथे म्हणजे बेंगलोरला. अंतरिक्षात उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी या संस्थेने आंध्र प्रदेशात श्रीहरिकोटा या ठिकाणी अवकाश तळ कार्यान्वित केलेला आपण पाहतो. अशा पद्धतीनं ही इस्रो संस्था अवकाश संशोधनामध्ये अनेक उपग्रह सोडण्यासाठी काम करते. त्याने अनेक अवकाश तळ कार्यान्वित करून अनेक हे उपग्रह अवकाशात सोडलेले आपण पाहतो. त्यामध्ये भास्कर 1 हा पहिला उपग्रह भारताचा. आता भास्कर 1 आपण पाहूया, त्याची खुबी काय आहे पहा. 1979 मध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध गोष्टीचे निरीक्षण दूरसंदेश तंत्राने साध्य व्हावे म्हणून एक सॅटेलाइट सोडला जातो. तुम्हाला माहिती असेल. म्हणजे प्रत्येक देशाच्या अशा अनेक सॅटेलाइटवरती अवकाशामध्ये पृथ्वीच्या भूपृष्ठावरील पृष्ठभागावरील विविध गोष्टी जे आहेत त्याचं निरीक्षण दूरसंदेश तंत्रानं साध्य होतं. त्यासाठी इस्रोने तयार केलेला भास्कर 1 हा दूरसंवेदक प्रायोगिक उपग्रह भारताने सोव्हिएत युनियन या देशातून पाठवलेला आहे. भारताचा आहे भास्कर 1 हा, पण पाठवला कुठून? सोव्हिएत युनियन या देशातून. त्यांचा सहकार्य घेऊन. त्या काळी इतकं मोठं तंत्रज्ञान आणि विज्ञान आपल्याकडे नव्हतं, प्रगत नव्हतं. देशातील पाण्याचे साठे, खनिजाचे साठे, हवामान यांचा अंदाज घेऊन देशाच्या विकासासाठी दूरसंवेदन तंत्र उपयोगी पडणारे होते आणि त्यासाठी भारताने पुढाकार घेतलेला होता. लक्षात ठेवा,
हे साल लक्षात ठेवा भास्कर 1चं. नंतर इस्रोनं तयार केलेला भास्कर 1 हा दूरसंवेदक प्रायोगिक उपग्रह भारताने कुणाच्या साहाय्याने सोडला? सोव्हिएत युनियनच्या साहाय्यानं, त्यांच्याच देशातून पाठवला. त्यामुळं काय शक्य झालं रे? पाण्याचे साठे, खनिजाचे साठे, हवामान अंदाज आणि विकास, देशाच्या विकासासाठी दूरसंवेदन तंत्र उपयोगी पडणार होतं. या तंत्राच्या मदतीनं भूगर्भ विषयक, पर्यावरण विषयक, जंगल विषयक काढलेली जी छायाचित्र आहेत, आजही आपण ऐकतो, पाहतो, वरून हे सॅटेलाईट चित्र म्हणजे फोटो काढून आपल्याला पाठवत असतात. त्यावरून आपल्याला ही माहिती मिळते. आणि या उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग समुद्र विज्ञान, ओशनोग्राफी म्हणतात त्याला, समुद्र विज्ञानमध्ये झाला. आणि 1981 मध्ये भास्कर 2 हा उपग्रह सोव्हिएत युनियन या देशातून पाठवण्यात आला. भास्कर 1 नंतर भास्कर 2 असे वेगवेगळे उपग्रह पाठवण्यास सुरुवात झाली. आत्ताची आपली कुवत इतकी आहे, एका वेळेला आपण 111 की 113 सॅटेलाईट अवकाशामध्ये सोडलेले आहेत. एकमेव देश आहे आपण. कधी काळी आपण दुसऱ्या देशातून सोडत होतो, दुसऱ्या देशावरती अवलंबून होतो. आज आपण यामध्ये पूर्ण स्वयंपूर्ण असलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर भास्कर 1 आणि 2 झाल्यानंतर ॲपल. बघा, इस्रोनं पूर्णतः भारतात बनवलेला ॲपल हा भारताचा पहिला दूरसंचार उपग्रह आहे, ज्याला सॅटेलाईट म्हणतात. सॅटेलाईट हा शब्द जरा प्रसिद्ध आहे म्हणून सांगितलं मी तुम्हाला. भास्कर 1 झाला आणि भास्कर 2 दोन्हीही सोव्हिएत युनियनमधूनच, सोव्हिएत युनियनच्या तंत्रज्ञानाच्या मदतीनंच हे दोन्ही अवकाशामध्ये पाठवण्यात आले. आता आपण ॲपल पाहतो. 19 जून 1981 असेल. 19 जून 1981 रोजी अवकाशात हा ॲपल नावाचा उपग्रह सोडण्यात आलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इस्रोनं बनवलेला पूर्ण भारतीय बनावटीचा हा ॲपल आहे. फ्रेंच गियाना या ठिकाणाहून तो अवकाशात पाठवण्यात आलेला आहे. ॲपलमुळं शिक्षण क्षेत्रात मदत झालेली आहे. आपत्कालीन दूरसंचार सेवा पुरवण्याचा उद्देश आपला जो होता तो या ठिकाणी सफल झालेला दिसतो. म्हणजे इस्रोनं बनवलेला संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला दूरसंचार उपग्रह फ्रेंच गियाना या ठिकाणाहून 11 जून 1981 रोजी पाठवण्यात आला आणि आपत्कालीन दूरसंचार सेवा पुरवणे हा उद्देश सफल झाला. शिक्षण क्षेत्रातही त्याचा आपल्याला बऱ्यापैकी ॲपलचा उपयोग झाला. अशा अनेक भास्कर, पहिल्यांदा आर्यभट्ट, नंतर भास्कर 1, भास्कर 2, नंतर ॲपल. समजलं. आता आपल्याला इन्सॅट 1B काय पाहायचं आहे? इन्सॅट, इंडियन नॅशनल सॅटेलाईट. इन्सॅट म्हणजे काय? इंडियन नॅशनल सॅटेलाईट. ऑगस्ट 1983 मध्ये इन्सॅट 1B या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झाले. त्यामुळे भारताच्या दूरसंचार, दूरदर्शन, आकाशवाणी, हवामानाचा अंदाज, म्हणजे आपण जे हे TV वगैरे पाहतो ना घरामध्ये, दूरसंचार असेल, दूरदर्शन असेल, आकाशवाणी असेल, हवामानाचा अंदाज असेल, तो सॅटेलाईटच्या साहाय्यानंच हे साऱ्या गोष्टी आपण करत असतो. हवामानाचा अंदाज वर्तवणं, दूरसंचार, दूरदर्शन, आकाशवाणी आणि अंतरिक्ष विभाग या क्षेत्रात हे इन्सॅट 1B मुळे क्रांती घडून आलेली पाहिली. इन्सॅटमुळे देशभरातील 207 आकाशवाणी केंद्रे एकमेकांना जोडता आली आणि या यंत्रणेचा उपयोग आपदग्रस्तांचा शोध आणि बचाव, एखादं जहाज समुद्रात चुकलेलं आहे, बुडालेलं आहे, अशा वेळेला अशा या यंत्रणेचा वापर आपण करत असतो. एखादं जहाज किंवा विमानाच्या अपघात प्रसंगी आपण या उपग्रहांचा वापर करत असतो. अशा पद्धतीनं इंडियन नॅशनल सॅटेलाईट इन्सॅट 1B अवकाशात सोडलं आणि त्यातून आपण या यंत्रणेचा उपयोग करून आपदग्रस्तांचा शोध, 207 वेगवेगळे आकाशवाणी केंद्र एकमेकांना जोडणं हे आपल्याला शक्य झालं. म्हणजे एक प्रकारची क्रांती ही आपण या इन्सॅट 1Bच्या साह्यानं घडवून आणली. एखादं जहाज किंवा विमानाच्या अपघात प्रसंगी हवामानाचा पूर्व अंदाज, वादळाचा शोध किंवा मागोवा, टेलिमेडिसिन आणि शैक्षणिक संस्थांना याचा भयंकर फायदा होतोय. इन्सॅट प्रणालीमधील
टेलिमेडिसिन या सेवेमुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील जनतेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि औषधोपचार सहज उपलब्ध होऊ शकतात. ग्रामीण आणि छोट्या गावातील वैद्यकीय सेवा केंद्र मोठ्या शहरातील सुपर स्पेशालिटी सेवा असलेल्या रुग्णालयासाठी इन्सॅन्टद्वारा जोडली गेलेली आहेत. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. समजतंय तुम्हाला? म्हणजे इन्सॅन्ट 1B किती उपयुक्त आहे बघा. हवामानाचा पूर्वअंदाज, वादळांचा शोध, मागोवा, नंतर टेलिमेडिसिन हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि अनेक शैक्षणिक संस्थांना या सॅटेलाईटच्याद्वारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळते. इन्सॅन्ट प्रणालीतील टेलिमेडिसिन या सेवेमुळं ग्रामीण आणि दुर्गम भागातील जनतेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि औषधोपचार सहज उपलब्ध होऊ शकतो. अनेक देशातले तज्ज्ञ डॉक्टर या सॅटेलाईटच्याद्वारे देशादेशामध्ये शहरामध्ये जोडले जाऊ शकतात. ग्रामीण आणि छोट्या गावातील वैद्यकीय सेवा केंद्रसुद्धा उपग्रहानं जोडलेले आहेत. सुपर स्पेशालिटी शहरातले हॉस्पिटल तुम्हाला ऐकले असतील. सुपर स्पेशालिटी सेवा असलेल्या रुग्णालयासाठी सुद्धा इन्सॅन्टद्वारा जोडली गेलेली आपण पाहिले. अशा पद्धतीनं प्रचंड अशा पद्धतीचं तंत्रज्ञान आपल्या भारतामध्ये या वेगवेगळ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगतीमुळं भारतामध्ये आलेलं आपण पाहतो. आज आपण या ठिकाणी थांबूया. हे लेक्चर आहे ते या ठिकाणी आपलं आज संपूया. राहिलेला जो भाग आहे पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. म्हणजे असे लेसन जे आहेत नॉलेजचे लेसन आहेत. कोणती संस्था कुठे काम करते, भारताची तंत्रज्ञान विज्ञानमधली प्रगती काय आहे, कशा पद्धतीनं हे सर्व चालतं, हे आपणाला तंतोतंत अभ्यास, म्हणजे परीक्षेसाठी नाही म्हणत मी, नॉलेजसाठी आपणाला तंतोतंत हे सारं माहीत पाहिजे. यानंतर तुम्ही हा लेसन आहे तो पूर्ण अभ्यासा, एकदा दोनदा तीनदा वाचा आणि सर्व गोष्टी आत्तापर्यंत आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या ते पुन्हा एकदा सांगतो. भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना पाहिली, अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्ट पाहिली, अणुऊर्जा निर्मिती पाहिली, अणुभट्टी पाहिली, ध्रुव अणुभट्टी पाहिली, नंतर NPCILची स्थापना आणि उद्दिष्ट पाहिली, अणुचाचण्या पाहिल्या वेगवेगळ्या, पहिली अणुचाचणी, दुसरी अणुचाचणी, नंतर DRDOची स्थापना पाहिली. वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहत आलेलो आहे. त्यानंतर पृथ्वी एक क्षेपणास्त्र, अग्नी, आकाश, नाग, नंतर अवकाश संशोधनाकडे आपण वळवलो. इस्रोची स्थापना पाहिली, भारतानं अवकाशात सोडलेले वेगवेगळे उपग्रह, आर्यभट्टासारखा उपग्रह, भास्कर 1, भास्कर 2, ॲपल, इन्सॅन्ट 1B हे सर्व आपण पाहिलं. पुढे आपणाला तंत्रज्ञानातील प्रगती पाहिजे आहे. खास करून रेल्वे तंत्रज्ञानातील प्रगती म्हणा, तंत्रज्ञानातील प्रगती, टेलेक्स सेवा, उपग्रह संचार केंद्र, ISD इंटरनॅशनल सबस्क्रायबर, त्याला डायल्ड टेलिफोन सर्व्हिस म्हणतात, पिनकोड कसे चालतात ते पाहणार आहोत. राहिलेला जो भाग आहे आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. ओके. तर तंत्रज्ञानातील प्रगतीपासून पुढचा जो भाग आहे हा लक्षात ठेवा. तिथून पुढे पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. आजचं लेक्चर आपण या ठिकाणी थांबूयाल, तेवढाच अभ्यास करूयाल, मग पुढे जाऊयाल. ओके. धन्यवाद.